आदरणीय सर, जय हिंद. नदीची पात्रता अशी एवढी वाढलेली आहे सर. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहातून 21 दिवसांची संचित रजा मंजूर होऊन बाहेर आलेला एक शिक्षाबंदी मुदतीत कारागृहात हजर न होता फरार झाल्याचे उघडकीस आले आहे. जामीनदाराच्या घरातूनच तो बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मध्यवर्ती कारागृहाचे कारागृह शिपाई रामेश्वर गंगाराम पालवे यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार शिक्षाबंदी क्रमांक C9741 किरण विलास भोसले याच्या विरुद्ध फरार झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी किरण भोसले याला विशेष कारागृह महानिरीक्षकांच्या आदेशानुसार 21 दिवसांची रजा मंजूर करण्यात आली होती आणि त्याला फेब्रुवारी महिन्यात कारागृहातून सोडण्यात आले होते. रजेच्या काळात राहण्यासाठी त्यांनी नाणेकरवाडी चाकण येथील एका व्यक्तीचे हमीपत्र व जामीन दिला होता. नियमानुसार रजेची मुदत संपण्यापूर्वी म्हणजेच मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच त्याने कारागृहात परतणे बंधनकारक होते. मात्र दिलेल्या मुदतीत तो हजर न झाल्यानं अखेर शासनाच्या परिपत्रकानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निघोजे तालुका खेड येथील गणेश गृहनिर्माण सोसायटी परिसरात मोबाईल चोरीवरून झालेल्या पातातून झालेल्या खुनाप्रकरणी फरार झालेल्या आरोपीला दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अटक केली. या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा जलद छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 जुलै रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास निघोजे येथील गणेश गृहनिर्माण सोसायटी परिसरातील बंद बंगल्याच्या वरंड्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे, तपास पथक आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृताची ओळख चांद याकूब शेख वय वर्ष 42 राहणार चिंचवड अशी पटली. तपासादरम्यान मृताची पत्नी गीता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात मृत चांद शेख हा हिरालाल सुभाषचंद्र गौतम यांच्यासोबत राहत असल्याचे समोर आले. घटनेनंतर हिरालाल गौतम फरार झाल्यानं पोलिसांचा संशय अधिक बळावला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आला. अखेर 3 जुलै रोजी रात्री चांद शेख याच्यावर गंभीर मारहाण करून त्याचा खून केल्याची बाब उघडकीस आल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. रस्त्यावर मागे पुढे न पाहता अंगावर थुंकल्याचा जाब विचारणाऱ्या दुचाकीस्वार तरुण आणि त्याच्या भावाला PMPML बस चालकाने आपल्या साथीदारांसह मिळून रस्त्यावरील दगडाने बेदम मारहाण केली. देहू फाटा ते आळंदी बस स्टॉप दरम्यान हा थरार घडला असून चालकाने तरुणांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या स्वप्नील शिवाजी राठोड वय वर्ष 28 राहणार आळंदी या तरुणाने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी बस चालक नना सीताराम बारेला वय वर्ष 32 राहणार तळेगाव दाभाडे आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर 2 अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दगड उचलून स्वप्नीलच्या डोक्यात घातला आणि दोघा भावांना परत दिसला तर अंगावर काडी घालून जीवे मारेन अशी धमकी दिली. खेड तालुक्यातील भारतेवाडी हेद्रुज खिंडीचे काम खोलीकरण, रुंदीकरण आणि संपूर्ण काँक्रिटीकरणासह पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे पाईट व तळेगाव मार्गे मुंबईला चाकण MIDC कामगारांना जाण्यासाठी अतिशय चांगला व जवळचा मार्ग तयार झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असल्याचं वाशेरे येथील कार्यकर्ते व युवा सेनेचे उपतालुका प्रमुख विकास भारती यांनी फोटो पाठवून कळवले आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम ग्रामीण भागात हायड्रॉ क्रेन, JCB यांसारखी यंत्र उपलब्ध नाहीत. मात्र अशा स्थितीत विहिरीत पडलेल्या गायीला औंढे ग्रामस्थांनी अत्यंत शिताफीने जीवदान दिले आहे. खेड तालुक्याला सलग 4थ्या दिवशी मुसळधार संतत पावसाने अक्षरशः झोडपून काढली आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ओढे, नाले, झुऱ्या व नद्या प्रवाहित झाल्या आहेत. पश्चिम भागात आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे खेड तालुक्यातील तिन्ही धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. धरणात पाणीसाठा जमा होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पाटबंधारे विभागाने सोडलेल्या धरणातील पाणी यामुळे मोई गावाकडे जाणाऱ्या पुलाला पाणी खेटले असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. खेड तालुक्यातील मोई गावाकडे जाणारा पूल प्रशासनाने तात्पुरता वाहतुकीसाठी बंद केलाय. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना पुलावरून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
चिखली आणि कुदळवाडी परिसरातून अनेक नागरिक MIDC मध्ये ये-जा करण्यासाठी या पुलाचा वापर करतात. मात्र सततच्या पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत असून पुलावरून पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय. नदीचा प्रवाह सध्या वेगवान असून पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोईचे पोलीस पाटील निखिल रोकडे यांनी वाहतूक पोलीस, महसूल आदी प्रशासनाला माहिती देऊन पूल बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आदरणीय सर, जय हिंद. नदीची पात्रता अशी एवढी वाढलेली आहे सर. हवामान विभागाने सोमवार 6 जुलै 2026 रोजी पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलाय. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, नदी नाले व धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे, तसेच स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी केलंय. चास पापळवाडी रस्त्यावर विजेचे खांब कोसळले आहेत. अनेक ठिकाणी विजेच्या तारा पडल्या आहेत. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा विस्कळीत झालाय. चाकण परिसरात काही ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे पडल्याच्या घटना घडल्यात. याबाबत तक्रारी करण्यासाठी महावितरणचे अधिकारी उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांनी थेट खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत तातडीने तालुक्याच्या अनेक भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी खुद्द आमदार काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्यामुळे अनेक भागात तातडीने दुरुस्तीची कामे करून वीज पुरवठा सुरळीत झाल्याचे नागरिकांनी कळवले आहे. पुणे नाशिक महामार्गावर भाम हॉटेल, भाम रिव्हर समोर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे आणि त्याचा निचरा होत नसल्याच्या तक्रारी पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून केले आहेत. महामार्ग प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. कडाचीवाडी ते चक्रेश्वर असा रस्ता जुना बाजार वाट रस्ता म्हणून संबोधला जातो. मागील काळात 4 कोटी रुपये खर्च करून रस्ता तयार करण्यात यामध्ये रस्त्याच्या लगतच्या चारी बुजण्यात आल्या. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. कडाचीवाडी ठाकर वस्ती भागात पाणी घुसले आहे. काही घरे पाण्याखाली गेली आहेत. तरी शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी कडाचीवाडीचे माजी उपसरपंच बाळासाहेब कड यांनी केली आहे. चाकण औद्योगिक भागात वासुली ते चाकण या मार्गावर सावरदरी फाटा येथे रस्त्यात खड्डे पडून मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत आहे. अपघातांना निमंत्रण देणारे हे खड्डे पाण्याखाली दडलेले असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. PMRDA यांचा कोट्यावधी रुपयांचा विकास चाकण MIDC भागात असा जागोजागी पाहायला मिळत आहे. भीमाशंकर खोऱ्यात पावसाची दमदार बरसात होत आहे. ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत. भीमाशंकर खोऱ्यात खेड तालुक्यातील गडदगावचे आजचे हे विहंगम फोटो मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत. खेड तालुक्यातील बुटेवाडी येथे रात्री चोरट्यांनी रोहित्र चोरण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसात वारंवार असे प्रकार घडत असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील मराठी विभाग आणि मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत तृतीय वर्ष कला शाखा मराठी विषयाच्या अभ्यासक्रम 1 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठातील मानविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर प्रभाकर देसाई यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील होते. चाकण पंचक्रोशीत सुरू असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. कडाचीवाडी बापदेव वस्ती येथील संभाजीनगर परिसरात रविवारी 5 जुलै 2026 रोजी अनेक घरांमध्ये पाणी शिरले. घरात शिरलेले पाणी व गारठ्याने एक ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. स्थानिक नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त करताना याबाबत काय सांगितलंय जाणून घेऊया. तुमचं नाव काय? माझं नाव विद्या राजू बसुटे.
कुठे राहिला तुम्ही कुठला मी भाग? चाकणकडाची वाडी बापदेव वस्ती पीके कॉलेज पाशी राहिलाय. बरं काय झालेलं आहे नेमकं आता? काय झालंय, आज 3 दिवस झालं पाऊस आहे, गटरीची सोय नाही, रस्त्याची सोय नाही, आमच्या घरादारांनी पाणी घुसले, लहान लहान पोरं आज म्हातारी वारली त्या पावसा पाण्यामुळं. काय करायचं, आम्ही कसं राहायचं, कुठं जायचं, पर्याय नाही आमच्याकडं. कुठं कुणाकडे मागणी केली होती का? आम्ही मागणी केली, मग आमच्या पाटलांनी सरपंचांनी प्रत्येक ठिकाणावर मागण्या केल्यात. आम्ही कामं करायचं का नाही, त्या मागण्याच करीत फिरायचं इकडे तिकडं. कामं पण करायला पाहिजे ना, कामं केल्याशिवाय पर्याय नाही. जेव्हा काम करणार तेव्हा आम्ही खाणार. काय काम करता तुम्ही? आम्ही काम करतो का, आम्ही रोजगार करून खातोय, काम मजुरी करतोय आम्ही. रानात गेलं तर रानात भेटत, इकडं तिकडं कुठं बी काम करूनच खावं लागेल. मजुरी केल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला. आता पाणी थोडं कमी झालेलं दिसते. पाणी रात्र सकाळ 4 वाजल्यापासून पाणी पूर्ण पाणी. मात्र हे माझे सासरे झोपेत गारटून गेले, ते सासऱ्याची बहीण वारली आमची. आज ह्या पावसामुळे 4 दिवस झाले पाणी घरात, आम्ही पाण्यामध्ये आहे. सुनीता बळीराम जोगदंड, राहिला कुठे तुम्ही इथं? हे कडाची वाडी. कडाची वाडीत काय झालंय? पावसामुळे काय झालं? पावसामुळे ती म्हातारी गेली, पाणी शिरलं म्हणून ते वलगत झालं आणि माझ्या घरात पाणी शिरलंय. हे पाणी पार कुठवर आले बघा. ते आता अख्खं पाण्याची हीच आहे ना. आता आम्हाला आमची सोय करा. हा, त्या नाल्या सगळ्या फुटलेले आहेत, त्या नाल्याचं सुद्धा पाणी येतंय घाण. एवढी सोय करा आमची. आम्ही कसं राहायचं, असल्या ह्याच्यामध्ये राहायला जमतं? किती लोक तुम्ही राहिले? हांडे तर चालतात सगळे तुमच्या घरात आता हे? हांडे बघा नाही, पवायला लागलेत हांडे. हांडे पवायला लागलेत. आम्ही 14 जण राहतात घरात. राहायचं कसं आम्ही? बघा ना, बघा आता, बघा घरात पाणी, बघा आमच्या गोदड्या भिजल्या, धान्य भिजलं, सगळं वाटोळ झालंय. बघा शेडमध्ये बघा. मग तुम्हाला इथं पाणी येतं, तुम्ही कुणाला पत्र कधीच व्यवहार येत काय? नव्हतं, कधीच येत नव्हतं, आताच आले. ज्या वेळेला आले आणखी म्हातारी गेली. इथं गटारीचं बी पाणी आता सगळं इकडे यायला लागले. बघा मग काय करायचं आम्ही? बघा ना, दोन्ही शेड भरल्यात का नाही. रोज तसंच आहे, जर पाऊस आलाय म्हणून झालंय आणि सगळं पाणी आमच्याकडे येतंय. तुमचं नाव काय मावशी? आणि ही इकडं सगळं बुजलंय. नाव काय? नाव बचुटे. माझं नाव भाग्यश्री मस्के. मी सध्या इथे राहते बापदेव वस्तीवरती कडाच्या वाडीच्या. आता हा जो पाण्याचा प्रश्न आहे तो काही आताच नाहीये. या पाण्याच्या प्रश्नाचं बहुतेक जे काही गव्हर्नमेंटची आमची जी ही आहे ती गव्हर्नमेंटला पण तक्रार केलेली आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे. तहसील परत पंचायत समिती, जिल्हा परिषद इथल्या लोकांकडे अर्ज पण गेलेले आमचे. पण त्या कार्याला किंवा त्या अर्जाला बहुतेक मला वाटतं 2 महिने होऊन गेले, तरी पण कुठली काही कारवाई झालेली नाहीये. आणि या पाण्यामुळे बहुतेक आमच्या मुलाबाळांना आरोग्याच्या समस्या उद्भवणारच आहेत. आणि दुर्घटना झाली म्हणजे सकाळीच आज याच पाण्यामुळे म्हणा किंवा या गारठ्यामुळे म्हणा. आमच्या इथे एक आजी होत्या, त्या आजी पण एक्सपायर झालेल्या आहेत. आणि आता ते या पावसाचं. माझं नाव गणेश बाबुराव घोडके. मी कडाचीवाडी बापदेव वस्ती या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणचा रहिवासी आहे. तुमच्या पत्नी इथल्या पोलीस पाटील आहेत. काय नाव? आमच्या पत्नी पूजा गणेश घोडके या ठिकाणी कडाचीवाडीच्या पोलीस पाटील असून या ठिकाणी पाण्याचा जो सांडपाण्याचा गटाराचा प्रश्न आहे, त्यानंतर जो नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आहे, त्या पाण्याचं जे ना प्रवाह हा बंद केलेला आहे. नैसर्गिक प्रवाह पाण्याचा बंद झाल्यामुळं यावर्षी पूर्ण दलित वस्ती म्हणजे आमच्या बापदेव वस्तीमध्ये पूर्ण पाणी लोकांच्या घरांनी घुसलेलं आहे. म्हणजे हा संभाजीनगर परिसर? संभाजीनगर परिस्थिती आहे. याची कल्पना आम्ही प्रशासनाला दिली होती. ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार यांना आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत. परंतु याच्यावर कुठल्याही प्रकारची दखल झालेली नाही, कुठली कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता हे पाऊस चालू झाल्यामुळे सगळ्या लोकांच्या घरांनी पाणी शिरलेलं आहे. काय सकाळी काय घटना घडलेली इथं? काहीतरी सकाळी एक आमच्या इथं एक वयोवृद्ध महिला होती, ती आजारी होती. परंतु आता तिच्या पण घरामध्ये पाणी घुसलेलं आहे. तिचा आता थोड्या वेळापूर्वी त्यांचं निधन झालं आहे. घरात पाणी शिरलेले, गारठून त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. बरोबर. थंडी होती 2-3 दिवसात ती जास्त. आता तुम्ही ह्या प्रशासनाकडे तक्रारी केली, यांनी काय त्याच्यावरती केले का नाही उपाययोजना? अजून तर काही कारवाई झालेली नाही, कारण खाली जी पाण्याची ड्रेनेज लाईन न्यायची आहे तिकडं बऱ्याच ठिकाणी अडवणूक केली जाते. पाणी खाली लाईन होऊन देत नाही. त्यामुळं पाणी हे पुढं इथून बाहेर पडायला मार्ग नाही. त्यामुळे हे खड्ड्यात आलेली व्यवस्थित साईडनी सगळीकडे भराव झालेला आहे. त्यामुळे सगळं पाणी हे पावसाचं लोकांच्या घरांनी घुसलेले आहे यावर्षी. आमच्या इथून पूर्ण साचलेलं आहे. घरामध्ये गटारचं पाणी जात आहे.
पुन्हा नागरिकांना खूप असुविधा होत आहे. आजारी पडतील लोक सगळे. आता एक आजी पण वारलेले तिथं त्या थंडीमुळे पावसामुळे. पण तेच आता त्यांच्या मयत करण्यासाठी सगळे लोक जमले तर त्यांच्या घरापर्यंत जाता येत नाही, इतकं पाणी साचलेले. खूप त्रास होतोय सर आम्हाला. तर शासनाने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आम्हाला मदत करावी योग्य तीच आमची इच्छा. बरं, आता ह्या ज्या घरात तुम्ही उभे तिथं काय झालेली घटना आहे नेमकी? इथं ते आज पाणी काय झालं, आजारी होती म्हातारी थोडीशी, पण पाणी शिरल्यामुळे 2-3 दिवसाच्या पाण्याने थंडीने ती जामच झाली आणि घरात पाणी शिरल्यामुळे ती वारल्यात. कधी झाली घटना? ती आत्ता झाली, 1 तास 1.5 तासापूर्वी. बरं. त्या घरात पूर्ण पाणी आतमध्ये, पाणी, बरोबर ना? हा, आतमध्ये, हा. आता आपण ते प्रत्यक्षात प्रेत दाखवू शकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला दाखवता येणार नाही. पण त्या पाणी, आतमध्ये आहे, त्यांची बॉडी ठेवलेली आहे, बॉडी बरोबर? आतमध्ये, हो. ठीक आहे. मध्ये एक दुर्घटना घडलेली, जे घडून आहे पण ते घडलेलं आहे. आज प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन या वस्तीचा व नैसर्गिक पाण्याचा विचार करून कुठेतरी काढून देऊन या लोकांना व कडाचीवाडीतील या ग्रामस्थांना सुटकेचा निश्वास मिळावा. चाकण MIDC हद्दीवर असलेल्या 9 लाख उमरे येथील कंपनीत गॅस गळतीमुळे 2 कामगारांचा मृत्यू झाला असून 7 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 9 लाख उमरे येथील शाफलर कंपनीत सिलेंडर अपघातात 2 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. या मोठ्या दुर्घटनेनंतर कंपनीच्या व्यवस्थापनावर आणि कंत्राटदारांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी सतीश सावळे सेफ्टी ऑफिसर, हेमंत बाळ हीट ट्रीटमेंट हेड, AK पलानी उषा फायर सेफ्टी संचालक, अस्ल प्रकाशम ब्रँच हेड, आयवन टेलिस फर्नोटेक इंजिनियर संचालक, अब्दुल रेहमान अब्दुल हमीद अंतुले प्रोजेक्ट मॅनेजर व इतर जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास कंपनीच्या तळघरात कोणतेही व्हेंटिलेशन किंवा इमर्जन्सी एक्झिट नसलेल्या ठिकाणी फायर सप्रेशन सिस्टीमचे काम सुरू होते. यासाठी कोणतेही प्रशिक्षित कामगार, PPE किट किंवा स्काबा किट पुरवण्यात आले नव्हते. तसेच प्लांटही बंद करण्यात आला नव्हता. या समन्वयाच्या अभावामुळे येथील जुने झालेले कार्बन डायऑक्साईड सिलेंडर बदलताना मोठा अपघात झाला. या अपघातात वैभव भाऊसाहेब थोरात वयवर्षी 24 आणि गौरीशंकर रमेशभाई शर्मा वयवर्षी 38 या 2 निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला तर कंपनीचे सेफ्टी ऑफिसर आणि फायरमन गंभीर जखमी झाले. खेड तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय शिवराम डोळस यांनी काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. चाकणमध्ये रविवारी 5 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत त्यांनी हा राजीनामा पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान यानंतर झालेल्या बैठकीत डोळस यांनी नवीन तालुकाध्यक्ष नेमण्याची शिफारस केली. त्यानुसार खेड तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी चंद्रकांत गोरे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत मावळते अध्यक्ष डोळस यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नेमकं काय सांगितलं आहे जाणून घेऊया. दादा आलेले आहेत, त्यांनी पण तालुक्याचा अध्यक्ष घोषवलेला आहे. पण एक तालुका अध्यक्ष म्हणून मी जी शोकांतिका माझ्या मनामध्ये आली ती तुम्हाला सर्वांसमोर मांडणं मला आजचा दिवस योग्य वाटला, त्यामुळे मी मांडली. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही मिटिंगा घेतल्या, सगळ्या गोष्टी केल्या. जिल्हा परिषद पंचायत समितीला पण आम्हाला उमेदवार भेटले नाहीत, नगर परिषदला उमेदवार भेटले नाहीत, तरी पण निवडणुका लढल्या. मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये सतीश राक्षेने आम्हाला उमेदवार भेटला ना दादा, आणि मी माझ्या आईला उभं केलं, सतीश राक्षेने त्यांनी त्यांच्या मिसेसला उभं केलं, त्यावेळेस बाळासाहेब गायकवाडांनी त्यांच्या मंडळीला उभं केलं. मला एकच म्हणायचे की ज्यावेळेस आमच्याकडं पक्षाची पदं असतात तर आम्ही अपेक्षा कोणाकडून करणार? आमच्याच पक्षाच्या लोकांकडून करणार. आघाडीमधला आमदार जरी असला त्या आघाडीच्या आमदाराचा आम्हाला काही फायदा होणार नाही. अनेक वेळा आम्ही वारंवार म्हणत राहिलो जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीमध्ये, तुम्ही आमची एक बैठक लावून द्या. सन्मान्य खासदार साहेब असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील, या लोकांसमक्ष आमची एक बैठक झाली पाहिजे. ते बैठकीचं कारण आणि नियोजन असं होतं की त्या बैठकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांची ओळख करड होईल, बाबा खासदार साहेबांना होईल किंवा काय होईल किंवा काय झालं नाही. थोडक्यात असं सांगायचंय, काँग्रेस पक्षामध्ये आम्ही काम करतो. मी तर तिथं जिल्हा कार्यकारिणीमध्ये पण आम्ही अनेक वेळा सांगितलं, मग शोभेची पदं घेऊन मिरवणारे अनेक लोक आहेत पक्षामध्ये, नाही असं ना, ती माझ्या तालुक्यामध्ये पण आहे. पण ते शोभेचं पद घेऊन मिरवणाऱ्यांपैकी मी हा कार्यकर्ता नव्हतो आणि मी कधी नसणार आहे. आणि ज्यांना तुम्ही आता तालुका अध्यक्ष करणार आहे त्यांनी देखील पक्षाला न्याय दिला पाहिजे, कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे. माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये तालुक्यामध्ये दहशत करणाऱ्या कोणत्याही लोकांनी माझ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघायची पण त्या कधी हिंमत झाली नाही. भाई तुम्हाला पण माहिती आहे, कारण माझा कार्यकर्ता हा माझ्या कुटुंबातला आहे, तो माझ्या परिवारातील एक सदस्य आहे. माझी काँग्रेसची कार्यकारिणी, खेड तालुक्यातील कार्यकारिणी ही माझी एक परिवारामध्ये राहणारे. जरा जाकीर भाई आप जरा बाद में बात कर सकते हैं.
अपन लगा तो बाहेर जाके बात करेंगे. आपण एक परिवाराच्या सदस्यांना जसं एकमेकांसाठी आपण जीव दिला किंवा जीव लावतो त्या पद्धतीने माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या कार्यकारिणीला जीव लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील, ज्या काही समस्या असतील किंवा जी संकट असेल त्यांच्या प्रत्येकाच्या सुखात दुःखात जाण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. या पुढच्या काळामध्ये करत राहणार. 4 जण असाल, आम्हाला बेरजेला घ्यासाल, तुमचे फोटो तुमचंच काम असं झालं नाही पाहिजे. आज आम्ही कुठल्या पक्षाचा आम्ही कधी विचार करत नाही. ज्या ज्या वेळेस काही अडचणी कुठली माणसं आली असेल आणि ज्या चांगल्या कामासाठी आम्ही धावून येणारी माणसं आहेत. आम्हाला कुठल्या पदाची गरज नाहीये. काही लोकांना निश्चित पदं लागतात आणि पदं असे तरच येते, त्यांचं नाव नाही घेतलं तर ते निघून जातात. पण आम्ही असं कधी करत नाही. आम्ही जमिनीवर बसणारी माणसं. मला माहिती आहे कार्यकर्ते कसे असतात. तुमच्या समोर एक बोलणार, तुमच्याकडून इकडे आले की त्या पारावर गेले की दुसरंच सांगणार, अहो त्यांनी असं केलं तसं केलं. पण तरी विजूभाऊ आमचे कधी डगमगले नाही. प्रत्येक वेळेस बँकेचे सुद्धा मिटिंग असू द्या, अख्खा सभागृह गाजवणारे आमचे विजूभाऊ आणि खास आम्ही त्यांच्यासाठी तिथं मिटिंगला जातो. आमचं बाकी काही काम नसतं. सगळं नियोजन करत असताना चंद्रकांत दादांना आमच्या शुभेच्छा आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे कधीही बोलवा आणि येऊ. आणि कमलाकर दादांनाही विनंती आहे की जी खंत मांडली विजूभाऊ, स्थानिक खासदार असतील किंवा आमदार असतील महाविकास आघाडीचे, त्यांना देखील आपल्या पक्षाबरोबर किंवा तुमच्याबरोबर एक समन्वय बैठक दर 3 महिन्याला किंवा 6 महिन्याला घ्यावी, जेणेकरून आपल्याला नक्की काय करायचे, कुठपर्यंत काम करायचे, कोणत्या धोरणाने करायचे. आज बघा ह्याच जागेच्या पुढं आपण जी मोकळी जागा आहे तिथं अप्पर तहसील आणलं. तुमच्या हवेलीमध्ये 3 आहे, पण आम्हाला खेड तालुक्यामध्ये ते आणण्यासाठी 4 वर्ष पाठपुरावा करावा लागला. महाविकास आघाडीचं सरकार असताना जी विजूभाऊ म्हणले तेव्हा खरोखर मंत्री आपल्या पक्षाचे असूनही लक्ष देत नव्हते. म्हणजे जी खंत प्रत्येकजण बोलतोय तीच माझी पण आहे. पण यापुढे आपण चांगल्या प्रकारे राष्ट्रीय नेतृत्व असेल किंवा आपलं प्रदेशचे नेतृत्व असेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे पक्षाचं काम करू आणि आमचं कायमच सहकार्य राहील एवढीच मी ग्वाही देतो. आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या या सभागृहामध्ये आज आपल्या पुणे जिल्ह्याचे काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय कमलाकरदादा सातव हे आवर्जून उपस्थित झाले. खऱ्या अर्थानं ज्यांनी कृषीविषयकच्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आपण आम्हाला सर्वांनाच, मग नवीन निर्वाचित अध्यक्षांना चंद्रकांत भाऊ गोरे यांनाही आपण साथ द्यावी आणि आम्हाला सर्व कार्यकर्ते काम झालं पाहिजे, तलाठ्याकडं काम झालं पाहिजे, सर्कलकडं काम झालं पाहिजे, तहसीलदार असेल, प्रांत असेल, BDO असेल, अशी कामं असतात. ही जनतेची कामं असतात. मग ते काम करत असतात. आता तुम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष आहे, त्यावेळेला जर तालुका अध्यक्षाला अडचण आली, तालुका अध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांना फोन केला, जिल्हाध्यक्षांनी तत्परतेने त्या ठिकाणी तो कोण अधिकारी असेल, मग तहसीलदार असेल, प्रांत असेल, BDO असेल, इलेक्ट्रिसिटीचा असेल, फोन केल्याच्या नंतर काम झालं की लोकांना सुद्धा वाटतं की काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी सामान्य माणसांची कामं ही छोटी असतात, परंतु अध्यक्ष साहेब ही कामं करत असताना अनेक अडचणी आपल्या पुणे जिल्ह्यात राबवलं होतं आणि ते अभियान राबवत असताना त्यामध्ये निरीक्षक आले होते केरळवरनं, कर्नाटकवरनं. आणि ते निरीक्षक आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांनी त्यावेळेस तालुक्यामध्ये जाऊन त्यांनी निरीक्षण केलं त्यावेळेस आणि त्याच्यातनं मुलाखती घेतल्या. त्यांनी प्रत्येक उमेदवारांचे तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी अर्ज मागवले आणि जसे तालुक्याचे अध्यक्ष होते त्याच लाईनमध्ये आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून पण त्या निरीक्षकांच्या यादीमध्ये होतो. आपल्या उत्तर ग्रामीणमध्ये जवळपास विजूभाऊ 10 लोकांचे अर्ज होते. त्या रेसमध्ये तुम्ही पण होते, भरपूर लोक होते. परंतु ठीक आहे, आता तालुका अध्यक्षांच्या रेसमध्ये देखील भाऊंच्या बरोबर, चंद्रकांतच्या बरोबर अजून बी लोक होती. परंतु निरीक्षकांनी जो काही निर्णय घेतला तो आपण सर्वांनी या ठिकाणी स्वीकारून त्याचं स्वागत केलेलं आहे. आज या ठिकाणी मी अध्यक्षांना काँग्रेस हाऊसमध्ये जरी बोलवलं असतं
तरी ते फार तर 2-3 लोक घेऊन त्या ठिकाणी आले असते. ते माझा परिचय चांगल्या पद्धतीने आहे. पक्षाची संघटना मजबूत करत असताना आपण आपल्यात हेवेदावे होता कामाचे नाही. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.